नागपुरातील संविधान चौकात पुन्हा एकदा आदिवासी गोंड गोवारी जमातीचं बेमुदत आमरण उपोषण सुरू झालेलं आहे। 29 तारखेपासून हे आमरण उपोषण जे आहे ते किशोर चौधरी, सचिन चचाने आणि चंदन कोहरे यांनी सुरू केलेलं आहे। यापूर्वी जानेवारी महिन्यात सुद्धा उपोषण करण्यात आलं होतं, तेव्हा सरकारने वडणे समितीचं आश्वासन दिलं, ती समिती ही नेमली होती, परंतु त्याचा अहवाल जो आहे तो आतापर्यंत सादर झालेला नाही। त्यामुळे अहवाल सादर व्हावा आणि गोंड गोवारी जमातीला एसटीचे सगळे प्रमाणपत्र आहेत लाभ मिळावे या मागणीसाठी पुन्हा एकदा गोंड गोवारी आदिवासी जमातीचे तिन्ही समाज बांधव उपोषणाला बसलेले आहे। नागपुरातील संविधान चौकामध्ये 29 सप्टेंबरपासून यांचं हे उपोषण सुरू झालेलं आहे आणि आपल्या मागण्यांवर ठाम आहे। सर, काय सांगणार, कशासाठी उपोषण? आमच्या जे 85च्या GR मध्ये जे आमच्या संस्कृतीबद्दल गोंडगवारी जमातीच्या संस्कृतीबद्दल जे माहिती दिलेली आहे चुकीची, आणि पॅरा नंबर 83 नुसार 18/12/2000 सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनुसार ते दुरुस्ती व्हावी। आता काय मागणी आहे? आता त्याच मागणीसाठी आम्ही बसलेलो आहोत, कारण समिती आमची गठीत झाली अभ्यास करण्यासाठी, परंतु अभ्यास केलेल्या समितीने 6 महिने पूर्ण होऊन आत्ता 6 महिन्याच्या ज्या वेळेला पूर्ण होतात अजून वाढीव 2 महिने अवधी दिलेला आहे। ते अवधी कमी करून आम्हाला लवकरात लवकर अहवाल सादर करावा व राज्य शासनाने GR काढून ते दुरुस्ती आमची करावी आणि जात प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र निर्गमित करावे, हे आमची मागणी आहे। समजा मागण्या मान्य झाल्या नाही तर काय भूमिका असेल? आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या, आमच्या 21 सप्टेंबरपासून हे उपोषण चालू झालेलं आहे, आमरण उपोषण। या उपोषणादरम्यान आम्ही 25 तारखेपर्यंत अवधी दिलेला आहे राज्य शासनाला। त्यांनी जर भूमिका ठोस नाही घेतली आणि आम्ही विदर्भभर जे आमदारांना घेराव वगैरे घातलेले आहे, जिल्हाधिकारी कार्यालयावर, तहसील कार्यालयावर मोर्चे आमचे चालू आहे। समाज एकवटलेला आहे पूर्णपणे, आणि हे समाज एक दिवस जे 5 फेब्रुवारीला जसा इथे आंदोलन झालेलं आहे, चक्काजाम झालेला आहे, निवडणुकांवरही तुम्ही काही बिलकुल आम्हाला जर न्याय मिळत नसेल तर निवडणुकीमध्ये आमचा 100% बहिष्कार राहील। आमच्या घरापर्यंत एक कुठलाही राजकीय लोकप्रतिनिधी आम्ही येऊ देणार नाही। आपण बघू शकतो 21 तारखेपासून हे आमरण उपोषण पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे आणि आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालू असा इशारा जो आहे तो या समाज बांधवांनी दिलेला आहे। कॅमेरामॅन सचिन सयामचा, गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।